साखर तेल देण्याच्या नावाखाली कागदपत्रे घेतली असा नागरिकांचा ट्रू रियालिटी चेंज लाईफ फाउंडेशनवर आरोप आहे। अकोल्यातील हरिहर पेठेतील ही घटना आहे आणि या संदर्भात तिघे पोलिसांच्या ताब्यात आहेत। आमच्या इकडे सर्व हातमजूर करणारा वर्ग आहे, त्यांना वाटते की 2 किलो साखर भेटून आली, काही गव्हर्नमेंटने वाटवलं का? हे असे लोक आमच्या गोरगरीब जनतेचा किंवा अशिक्षित लोकांचा फायदा उचलून राहिले। अशा याच्यावर पोलीस प्रशासनानं सक्त कारवाई केली पाहिजे की अशा लोकांवर, म्हणजे पुढे लोकांच्या त्यांच्या जीवनाशी खेळण्याचा त्याला अधिकार कुठं दिलेला नाही, अशी माझी मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो। मी ठाणे साहेबाला फोन लावलेला आहे, ते सध्या येत आहे। विचारलं की हे डॉक्युमेंट कशासाठी घेऊन राहिले, हे सरकारी योजना आहे काय? तर त्यांना म्हणलं काही लाडक्या बहिणीची योजना आहे, व ते रक्षाबंधनचं 2 किलो साखर आणि अर्धा किलो तेल, राशन कार्डची झेरॉक्स, आधार कार्ड, 2 पासपोर्ट फोटो, 60 रुपये। अजून 3 वर्ष तुम्हाला ही सुविधा 3 वर्ष तुम्हाला परते केले चालणार आहे। माहिती नव्हतं की हे कसं काय, गरीब लोकांना काय समजते? पटवून गीट जे चाललं ते चालू द्या बा। आता लोक घेऊन राहिले, सगळ्याला जरूरत आहे, गरजमंद लोक आपण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।